आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. धनुष्यबाणाला मत विकास. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लेंगरे जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ मनीषाताई बागल यांना मतदारसंघात मोठा प्रतिसाद लाभत आहे. घोटी बुद्रुक येथे त्यांनी घर टू घर प्रचार केला आणि आपली उमेदवारी कशासाठी हे पटवून देत मतदारांना मलाच निवडून देण्याचे आवाहन केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सौ सोनिया वहिनी बाबर यांचे समवेतही त्यांनी मतदारसंघातील अनेक गावात प्रचार दौरा केला. आमदार सुहास बाबर यांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद गटाचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना पटवून देत त्यांनी झंझावाती दौरा केल्याने त्यांना मतदारांचा प्रतिसादही लाभत आहे. युवा नेते प्रकाश शेठ बागल यांच्या पत्नी सौ मनीषाताई बागल यांना जिल्हा परिषद गटात प्रत्येकजण ओळखतो ते त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे. सौ सोनिया वहिनी बाबर व सौ शीतलताई बाबर यांच्या संपर्कात राहत त्यांनी महिलांचे मोठे संघटन केले आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर राहत त्यांनी आता लेंगरे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देत राजकीय मैदानात उतरत धडाक्यात प्रचार सुरू केला आहे. घोटी बुद्रुक येथे त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवसेना जिंकणारच च्या चर्चाही होत आहेत. आमच्या लेंगरे जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय मनीषाताई प्रकाश बागल, माजी सभापती खानापूर पंचायत समिती, त्याचबरोबर आमच्या पारेगानातून तेजस्वी लोखंडेताई त्या पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी बागलताई अशा 2 उमेदवार आहेत. या ठिकाणी स्वातंत्र्य काळापासून किंवा 1990 नंतरच्या काळापासून आज अखेर बाबर कुटुंबानं ह्या गावावर प्रचंड प्रेम केले. विकास कामाला डोंगर उभा केला आहे. एक सन 1990 साली स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांची विधानसभेची कारकीर्द सुरू झाली. त्याच्यानंतर आज अखेर आदरणीय भाऊ असतील, आदरणीय आमदार सुहासभाई असतील, यांच्या व्यतिरिक्त या घोटी बुद्रुकमध्ये इतरांनी कुणीही एक नया रुपयासुद्धा विकास काम केलेलं नाही. आणि हे गाव बाबर कुटुंबाचं पहिल्यापासून बालेकिल्ला राहिलेला आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.